तर हा ग्रंथ काय आहे? लॉ ऑफ वन हा एक आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक ग्रंथसंग्रह आहे, जो 1981 साली सुरू झालेल्या प्रश्नोत्तरांच्या प्रयोगातून तयार झाला. या ग्रंथामध्ये विश्वाचे स्वरूप, चेतना, आत्मा, वास्तव आणि अस्तित्व यांबद्दल अत्यंत खोल आणि व्यापक चर्चा केली गेलेली आहे. हा संवाद साध्या भाषेत नसून विचार करायला लावणाऱ्या पद्धतीने मांडला गेलेला आहे. प्रत्येक उत्तर हे थेट माहिती देण्याऐवजी समज वाढवण्यासाठी असते. हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे वाचकाला स्वतः विचार करायला प्रवृत्त करणे आणि अस्तित्वाच्या खोल स्तरांबद्दल जागरूक करणे. ठीक आहे. तर आपण दुसरा मुद्दा बघू. हा प्रयोग कोणी आणि कसा केला? हा प्रयोग जो आहे हा 3 लोकांनी एकत्रितपणे केला. तिन्हींची नाव आहे डॉन एल्किन्स, कार्ला रुकर्ट आणि जिम मॅककार्टी. तर डॉन एल्किन्स जे होते हे ॲज अ संशोधक, ॲज अ सायंटिस्ट म्हणून काम केलं त्यांनी आणि त्यांनी सर्व काही प्रश्न विचारले. आणि कार्ला रुकर्ट ज्या होत्या या माध्यम म्हणून काम करत होत्या, त्या ट्रान्स अवस्थेत जाऊन उत्तरे देत. जिम मॅककार्टी यांनी शांत आणि सुरक्षित वातावरण ठेवणे, नोंदी करणे आणि प्रक्रियेला सहाय्य करणे ही भूमिका पार पाडली. हा प्रयोग अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केला गेला, ज्यामध्ये नियमित वेळ, ध्यान आणि मानसिक तयारी यांचा समावेश होता. त्यांनी या प्रक्रियेला एक संशोधन म्हणून घेतले आणि शक्य तितकी अचूकता राखण्याचा प्रयत्न केला. चॅनलिंग म्हणजे काय? चॅनलिंग म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःची जागरूक चेतना शांत करून दुसऱ्या चेतनेला तिच्या माध्यमातून व्यक्त होऊ देते. जसं आपण इथे बघू की या प्रयोगामध्ये कार्ला रुकर्ट ज्या होत्या त्या ट्रान्स अवस्थेत जात जिथे त्यांची स्वतःची जाणीव कमी होते आणि दुसऱ्या चेतनेचे संदेश त्यांना येत असत. या प्रक्रियेत उत्तर देताना त्यांचा वैयक्तिक विचार नसतो असा दावा केला जातो. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील मानली जाते कारण त्यात मानसिक आणि भावनिक स्थैर्य आवश्यक असते. चॅनलिंगमध्ये स्पष्टता, शांतता आणि एकाग्रता महत्त्वाची असते आणि त्यामुळेच प्रत्येक सत्र अधिक योग्य तयारीने केले जात असे. तर रा कोण आहेत? रा स्वतःला एक सोशल मेमरी कॉम्प्लेक्स म्हणून वर्णन करतो. याचा अर्थ तो एक स्वतंत्र व्यक्ती नसून अनेक चेतनांचा एकत्रित समूह आहे, ज्यांनी आपले अनुभव आणि एक ज्ञान एकत्रित केले आहे. राच्या मते ते मानवांपेक्षा अधिक विकसित स्तरावर आहेत आणि त्यांनी अनेक काळांमधून प्रगती केली आहे. त्यांनी स्वतःला मार्गदर्शक म्हणून मांडले आहे, जे थेट नियंत्रण करत नाहीत, पण समज वाढवण्यासाठी माहिती देतात. त्यांच्या मते ते आधी पृथ्वीवर आले होते आणि त्यांनी प्राचीन संस्कृतींशी, विशेषतः इजिप्शियन लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा संदेश नंतर विकृत झाला. लॉ ऑफ वन म्हणजे सर्व काही एक आहे. ही संपूर्ण ग्रंथांची मूळ संकल्पना आहे. यानुसार संपूर्ण सृष्टी, प्रत्येक जीव, प्रत्येक घटना आणि प्रत्येक अनुभव हे एका मूळ चेतनेचाच भाग आहेत. वेगळेपणा हा फक्त अनुभव घेण्यासाठी निर्माण झालेला आहे आणि तो अंतिम सत्य नाही. या संकल्पनेनुसार आपण जे काही पाहतो, अनुभवतो किंवा समजतो ते सर्व एकाच स्रोताशी जोडलेले आहे. ही एकता समजणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा मुख्य टप्पा मानला जातो. त्यामुळे इतरांबद्दलचा दृष्टिकोन बदलतो आणि स्वतःची ओळखही अधिक व्यापक होते. तर या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छा. तर राच्या मते प्रत्येक जीवाला पूर्ण स्वतंत्र इच्छा आहे. याचा अर्थ प्रत्येकाला स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि कोणालाही जबरदस्तीने सत्य स्वीकारायला लावले जात नाही. त्यामुळे रा कधीही सर्व उत्तरे थेट देत नाही, तर प्रश्नकर्त्याच्या समजुतीनुसार मार्गदर्शन करतो. स्वतंत्र इच्छा ही विश्वाच्या नियमांपैकी एक महत्त्वाची गोष्ट मानली जाते. प्रत्येक निवड ही शिकण्याचा भाग असते आणि त्यातूनच अनुभव किंवा विकास घडतो. आता बघूया इथे सर्व्हिस टू अदर्स आणि सर्व्हिस टू सेल्फ. राच्या मते आध्यात्मिक विकासाचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे सर्व्हिस टू अदर्स आणि दुसरा म्हणजे सर्व्हिस टू सेल्फ. तर ही खूप महत्त्वाची संकल्पना इथे राने सांगितली आहे की आध्यात्मिक विकासासाठी जो पण जीव, जो पण आत्मा या जगामध्ये आहे अस्तित्वात, त्याला या दोन्हींपैकी एक मार्ग निवडावा लागतो. एक म्हणजे सर्व्हिस टू अदर्स आणि दुसरा आहे सर्व्हिस टू सेल्फ. या दोन्हींपैकी कोणताही एक मार्ग जरी निवडला तरी आध्यात्मिक प्रगती होते. तर त्यापैकी सर्व्हिस टू अदर्स म्हणजे इतरांची मदत करणे, प्रेम, सहानुभूती आणि एकता वाढवणे. सर्व्हिस टू सेल्फमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी काम करणे, शक्ती आणि नियंत्रण मिळवणे. दोन्ही मार्ग अस्तित्वात आहेत आणि दोन्हीमधून प्रगती शक्य आहे, पण त्याची दिशा वेगवेगळी असू शकते. प्रत्येक व्यक्ती आपल्या निवडीनुसार या मार्गापैकी एकाकडे झुकतो. या निवडीमुळे त्याचा पुढील विकास ठरतो. पुढे बघूया डेन्सिटीज म्हणजे चेतनेचे स्तर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राच्या मते जीवन वेगवेगळ्या स्तरांमध्ये विकसित होते, ज्यांना डेन्सिटीज म्हटले जाते. प्रत्येक स्तरावर चेतना वेगळ्या प्रकारे अनुभव घेत असते. उदाहरणार्थ पहिला स्तर हा मूलभूत घटकांचा आहे, दुसरा स्तर वनस्पती आणि प्राण्यांचा, तिसरा स्तर मानवांचा असतो, जिथे सेल्फ अवेअरनेस विकसित होते. प्रत्येक स्तरावर आत्मा शिकतो, अनुभव घेतो आणि पुढच्या स्तराकडे जातो. हा एक सतत चालणारा प्रवास आहे. जसं की आपण बघू की आपण मानव आहेत, तर आपण थर्ड डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये येतो. फर्स्ट डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये एक मूलभूत घटक येतात, एलिमेंट्स, जसं की पाणी, माती, म्हणजे आपले खडक असतात, जे काही एकदम बेसिक एलिमेंट्स आहेत, ते सर्व काही फर्स्ट डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये येतात. जसं की आयर्न,
जे काही आपण एलिमेंट टेबल्समध्ये बघतो ते फर्स्ट डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेस. सेकंड डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये वनस्पती, प्राणी जे काही आहेत ते सेकंड डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये येतात आणि थर्ड डेन्सिटीमध्ये आपण येतो मानव. अशी फोर्थ डेन्सिटी, फिफ्थ डेन्सिटी डेव्हलप होत जाते आणि जे आहेत या पुस्तकात ज्यांनी चॅनेलिंग करून हे मेसेज दिले ते फिफ्थ डेन्सिटी ऑफ कॉन्शियसनेसमध्ये आहेत, सोशल मेमरी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, तर अशा माझ्या मते या पुस्तकात 8 डेन्सिटीज ऑफ कॉन्शियसनेस आहेत, ज्या 8 डेन्सिटीज ऑफ कॉन्शियसनेस मिळून एक ऑक्टेव्ह बनतो. आणि ब्रह्मांडामध्ये असे इन्फायनाईट ऑक्टेव्ज आहेत ज्यांचा काही अंत नाही आहे. तर असे जे ऑक्टेव्ज आहेत, असे इन्फायनाईट ऑक्टेव्ज मिळून पूर्ण ब्रह्मांड बनलेलं आहे, ज्याचा काही अंत नाही आहे. पुढे बघूया रिइन्कार्नेशन म्हणजे पुनर्जन्म. तर हा सांगतो की आत्मा एकाच जन्मात पूर्ण विकसित होत नाही, तो अनेक जन्म घेतो आणि प्रत्येक जन्मामध्ये नवीन अनुभव घेतो. प्रत्येक आयुष्य ही शिकण्याची संधी असते. चांगले किंवा वाईट अनुभव हे सर्व आत्म्याच्या विकासासाठी उपयोगी असतात. पुनर्जन्मामुळे आत्मा हळूहळू अधिक जागरूक आणि समजूतदार बनतो. हा प्रवास सतत चालणार आहे. ठीक आहे, यानंतर आपण एक सूचना बघूया ग्रंथासाठी की या ग्रंथातील माहिती ही एक आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे हे वाचताना किंवा ऐकताना त्यावर विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, रादर दॅन जस्ट की आपण ब्लाइंडली त्याला फॉलो करू. हा ग्रंथ समज वाढवण्यासाठी आहे, आंधळेपणाने मांडण्यासाठी नाही. तर थोडक्यात सारांश या ग्रंथाचा हा झाला की लॉ ऑफ वन आपल्याला सांगतो की आपण वेगळे नाहीत, आपण सर्व एकाच अनंत चेतनेचा भाग आहोत. जीवनाचा उद्देश म्हणजे समज वाढवणे, अनुभव घेणे आणि शेवटी त्या एकतेची जाणीव होणे. तर आपण इथपर्यंत बघितलं. हे सर्व काही ग्रंथाचं फक्त इंट्रोडक्शन होतं. तर मराठी भाषेमध्ये हे इंट्रोडक्शन केलं आणि आपण लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू.